एकदा स्वागत। बातमी सह्याद्री अतिथीगृहावरून आहे। वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर बैठक घेतली आहे। याच बैठकीत पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी भूसंपादित करण्यात येणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे। या बैठकीत वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पावर स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध का आहे आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय काय आहेत यावरती सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदर आणि त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा हा मार्ग महत्त्वाचा आहे। त्याला स्थानिक रहिवाशांचा कडाडून विरोध झालेला आहे। या सर्व स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची चर्चा केलेली आहे। तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, काय चर्चा झाली थोडक्यात सांगा। एक तर वाढवण बंदराला आमचा पूर्वीपासूनच विरोध होता। इथे जवळजवळ 15,000च्या वर बोटी, परवानाधारक बोटी आहेत आणि त्याच्यातल्या जवळजवळ 8 ते 10,000 बोटी या क्षेत्रामध्ये मासेमारी करतात। ज्या पद्धतीने हे वाढवण बंदर बनणार आहे, आज JNPTला पण 7 कंटेनर एका वेळेला लागतात, तिथे एका वेळेला 35-36 कंटेनर लागणार आहेत आणि त्यापेक्षा चौपट बोटी पार्किंग होणार आहे। म्हणजे आमचं जे गोल्डन बेल्ट मासेमारीचं क्षेत्र आहे, मत्स्य संवर्धनाचं क्षेत्र आहे, मत्स्य प्रजननाचं क्षेत्र आहे, हे संपूर्ण क्षेत्र नष्ट होणार आहे आणि नष्ट होणार आहे म्हणजे आमची भूकमारीच येणार आहे। केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यातला हा वाद कसा मिटणार? वाढवण बंदर होणार की नाही होणार? त्या ठिकाणी एक विकासात्मक दृष्टिकोनातून लोकांच्या हिताचा असेल तर त्या ठिकाणी एखादा तो प्रकल्प झाला पाहिजे। पण एखादा जर समजा वाढवणसारखा एक विनाशक अशा पद्धतीने एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावरती, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्थानिक डायमेकर आहे त्यांच्या व्यवसायावरती, त्याचप्रमाणे कृषी जो आपला इस्रायलसारखी शेती या डहाणूमध्ये होत असताना अशा शेतीवरती जो काय परिणाम होतो आहे आणि म्हणून अशा या विनाशकारक प्रकल्पाला या ठिकाणी स्थानिकांचा विरोध आहे। परंतु मी स्थानिक आहे आणि माझ्या गावाच्या शेजारूनच बुलेट ट्रेन जाते, त्यामुळे तिथलं पूर्ण कल्पना आहे की खरोखरच त्याचा मोबदला कोणतरी त्याचा जमीन मालक हा गुजरात राज्यात किंवा मुंबई ठाणा शहरात राहतो, मोबदला दुसऱ्यानेच घेतला आणि जमीन दुसराच कसतो आणि ह्या बुलेट ट्रेनचा खरं तर आम्हाला उपयोग काय? आमच्या गोर गरीब कधी रेल्वेमध्ये बसायला घाबरतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या औंध मारहाण प्रकरणी दररोज नवनवे खुलासे आणि आरोप होताना बघायला मिळत आहेत। केंद्रीय मंत्री आणि हर्षवर्धन जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि वरून खोट्या गुन्ह्यात अडकवलं असा सनसनाटी आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय। तसंच या केसमधील सह आरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण ईशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रकट झाली आहे। या दोघांशी याच संदर्भात बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यातील औंध जे आहे तिथे जे मारहाण प्रकरण झालेलं आहे त्यात आता 307चा गुन्हा दाखल झालेला आहे। पण या संदर्भात रोज नवनवीन खुलासे आणि आरोप होताना दिसत आहेत। आता आपल्यासोबत हर्षवर्धन जाधव यांचे वकील आहेत। मला सांगा, तुमचा आरोप आहे की दानवेंनी हे सगळं घडून आले, जे सासरे आहेत हर्षवर्धन जाधव यांचे, नेमकं काय? हो, डेफिनेटली हे त्यांनीच घडवून आणलं आहे। कारण कसं आहे की सगळ्यांना हे जग जाहीर आहे की दानवे जे आहेत, रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये बरेच काही वाद आहेत। लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 2 महिने त्यांना हर्षवर्धन जाधवला त्यांनी दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी, दानवेंनी त्यांच्या निवासस्थानी त्यांना डांबून ठेवलं होतं। त्याच्या नंतर मग हर्षवर्धननी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती, कमिशनरकडे केली होती आणि त्याची दखल घेतल्यानंतर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशननी त्यांचं स्टेट ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे महाराष्ट्राला ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवली आणि त्याच्यानंतर जे ऑर्डर्स आमच्या फेवरमध्ये आलेत, मागच्या आठवड्यात पण आमच्या फेवरमध्ये काही ऑर्डर्स आलेत, जे त्यांची जी पत्नी आहे म्हणजे संध्यानाथ जाधव, जे रावसाहेब दानवे प्रकरण झालं औंधला ते सगळं दानवेंनी घडून आणलं असं म्हणत? हो, 100% हे घडून आणलेलं आहे। हे पॉलिटिकल जे आहे ते घडून आणलेलं आहे आणि जर आपण फोटोग्राफ्स पाहिले तर हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या महिला सहयोगी यांना मारण्यात आलं, बेधाम मारण्यात आलं आणि उलट त्यांच्यावरती 307चा गुन्हा दाखल करण्यात आला। तुम्ही आणि हर्षवर्धन जाधव तुमचं नेमकं नातं काय? तुम्ही सायकेट्रिस्ट आहात की मैत्रीण? त्यावेळेस तिथे तुम्ही दोघं कुठे चाललं होतं, काय झालं? हम दोनों दोस्त हैं और हम लोग एक बिजनेस प्रपोजल पे काम कर रहे हैं जिसमें हम 4 पार्टनर्स हैं। तो हमारा ये रिलेशन है। हम लोग वहाँ पे बिजनेस काम के लिए गए थे और जाधव साहब ने अपनी गाड़ी पार्किंग में लगाई
और पार्क उनको लगा कि थोड़ा रिवर्स करके लगाना चाहिए, तो वापस बैठने के लिए गए वो गाड़ी में, और गाड़ी का दरवाज़ा खोला और वहाँ पे काफ़ी ट्रैफिक थी। तो इतने में पीछे से ज़ोर से एक स्कूटी आई। ये एक नोट करने वाली बात है कि इतना ट्रैफिक होते हुए भी आप इतने तेज़ कैसे चला सकते हैं। ये जब ये मारपीट हुई तभी पुलिस आ गई। उन्होंने मुझे मारने लगे। हर्षवर्धन जाधव साहब सिर्फ मुझे छुड़ाने आए थे, वहाँ पे सिर्फ मुझे बचाने के लिए आए थे। तो वहाँ पे पुलिस आ गई, वहाँ पे ट्रैफिक पुलिस आ गई और ये सारा वहाँ के लोगों ने शांत किया। लेकिन जैसे ही हम आगे गए, थोड़ा दूसरे चौक में गए, अचानक से एक बाइक हमारे सामने आई और उसमें से जो है 2 लोग निकले और हमारी गाड़ी की चाबी निकाली। जाधव साहब को बहुत मारने लगे, कहने लगे बहुत सारे लोग और उनके पीछे गाड़ियाँ थी, उसमें से लोग उतरे, हमें मारने लगे, जाधव साहब को मारने लगे। देख के तो लगता है ये प्री प्लान अटॅक था। आपले तुमचे वकील म्हणतात की सगळं दानवेंनी घडून आणलेलं आहे, तुम्हाला वाटतं तसं? मुझे नहीं पता कि दानवे ने किया है, उनकी बेटी ने किया है। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18